या ठिकाणी लिहिलेलं आहे, कदाचित तुमच्या अनुभवातून ते गेलेलं असेल. इट स्टार्ट्स विथ टी. म्हणजे अशी काही जी वस्तू आहे ती टी या अक्षराने सुरू होते. एंड विथ टी, शेवट सुद्धा टीनेच होतो. अँड फुल ऑफ टी, आणि तो टीनेच भरलेला असतो. फुल म्हणजे भरलेला असतो असं म्हणूया आपण, किंवा पूर्णपणे भरलेला असतो टीने. तर या ठिकाणी दिलेल्या शब्दामध्ये तुम्ही सहज जर पाहिलं, स्टार्ट विथ टी, टीने सुरू होणारा पाहिजे, तर तुम्ही पाहू शकता कुठलाही शब्द टीने सुरू झालेला दिसत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त एक पर्याय आहे जो टीने सुरू झालाय. एंड विथ टी, त्याचा शेवट सुद्धा टीने झालेला आहे. अँड फुल ऑफ टी, इट्स अ टीपॉट. इट्स अ टीपॉट. टीपॉट म्हणजे चहाचं एक भांड जे चहाने भरलेलं असतं. या ठिकाणी त्यांनी हा टी जो आहे तो मुद्दाम टीचं एक छोटं रूप दिलंय. टी म्हणजे चहा अशा प्रकारचं द्यायचं होतं, पण ते छान प्रकारे रिडल त्यांनी त्याचं तयार केलेलं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कोढा असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन रिडलच आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू सॉल्व द रिडल. आय हॅव कीज. आय हॅव कीज काय म्हणतात ते? आय हॅव कीज, मला बटन्स आहेत, बट नो लॉक्स. माझ्याकडे चावी आहे किंवा बटन्स आहेत, बट नो लॉक्स. माझ्याकडे की आहेत पण लॉक्स नाहीत. आय हॅव स्पेस बट नो रूम. माझ्याकडे स्पेस आहे, जागा आहे, बट नो रूम. जागा आहे पण रूम नाही. स्पेस म्हणजे थोडीशी जागा जी आपण म्हणतो ती स्पेसचा अर्थ जागा होतो. यू कॅन एंटर. यू कॅन एंटर, तुम्ही आत येऊ शकता, बट कांट गो आउटसाइड, पण बाहेर जाऊ शकत नाही. हु एम आय. तर तुम्ही जर ऑप्शन वाचले डुअर, तर डुअरचा जर तुम्ही विचार केला तर की आणि लॉक तर डुअरला असतं, तर ते म्हणते नो लॉक्स, म्हणजे तो डुअर ऑप्शन तिथे लागू होत नाही. कीबोर्ड, आता कीबोर्डचा आपण विचार करू. आय हॅव की, कीबोर्ड मध्येच की आहे, म्हणजे माझ्यामध्ये की आहे. किंवा कीबोर्डचं जर तुम्ही पाहिलं कम्प्युटरचं, त्याला बटन असतं, की असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, न्यूमेरिकल की, अल्फाबेटिकल की, अशा प्रकारचे बटन्स असतात, त्याला की म्हटलं जातं. आणि मग कीबोर्डला ती की असते. आय हॅव स्पेस, त्याला एक स्पेस नावाचं असं बटन असतं पहा मोठे खालच्या कडेला, जे स्पेस देण्यासाठी किंवा जागा सोडण्यासाठी वापरलं जातं. तर त्या कीबोर्डला स्पेस नावाचं एक बटन असतं, आणि त्याचप्रमाणे त्या स्पेसच्या शेजारी एक असं एंटर, एक बाण दिलेलं एंटरचं बटन असतं पहा, ज्यामुळे आपण सगळे ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करून कम्प्युटरच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो त्या ऑप्शन मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे, ज्याला कीबोर्ड असं म्हणतात, कम्प्युटरचा कीबोर्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट, विनंती. खालीलपैकी कोणती विनंती आहे? तर आपल्याला ती विनंती कळली पाहिजे पहा. कम हेअर, इकडे ये, ही विनंती होईल का? जर आपल्याला एखाद्याला इकडे बोलवायचं असेल तर त्याला आपण इकडे ये असं म्हणत नाही, तर प्लीज इकडे ये किंवा कृपया इकडे ये असं आपण त्याला म्हणतो. तर हा ऑप्शन कम हेअर ही आहे आज्ञा, ज्याला आपण ऑर्डर असं म्हणतो. ही ऑर्डर आहे, कम हेअर. डोंट रीड धिस बुक. डोंट रीड धिस बुक, हे पुस्तक वाचू नकोस, म्हणजे हे सुद्धा ऑर्डरच आहे. म्हणून दिस इज नॉट रिक्वेस्ट, दिस इज अन ऑर्डर. ती ऑर्डर आहे. विल यू प्लीज हेल्प मी. विल यू प्लीज हेल्प मी, या ठिकाणी पहा ऑर्डर मध्ये शक्यतो प्लीज, कृपया म्हणजे विनंती केलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते, तर ती प्लीज ने रिक्वेस्ट केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेल, अशा प्रकारचा चौथा ऑप्शन आहे. पण जर रिक्वेस्ट आपण पाहायला गेलो तर पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला रिक्वेस्ट पाहायला मिळते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. त्याच प्रकारचा मी दुसरा प्रश्न घेतलेला आहे रिक्वेस्टवरच. खालीलपैकी विनंती कोणती? सिट डाऊन. सिट डाऊन इज अन ऑर्डर. प्लीज ओपन द विंडो. प्लीज ओपन द विंडो. आय एम ओपनिंग द डोअर. क्लोज द डोअर. क्लोज द डोअर, इट्स अन ऑर्डर. सिट डाऊन, इट्स ऑर्डर. आय एम ओपनिंग द डोअर, मी दरवाजा उघडत आहे, हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. इथं प्लीज आलेला आहे पहा. प्लीज मुळे तुम्ही रिक्वेस्ट सहजरित्या शोधू शकता, म्हणून पर्याय क्रमांक 2 अतिशय बरोबर आहे. प्लीज ओपन द विंडो. देन नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द ब्रिज इज डॉट डॉट द रिव्हर. द ब्रिज इज डॉट डॉट द रिव्हर. कालच आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं पहा, झाड आहे, ट्रीवर एक पक्षी बसलेला आहे, तर काय ऑप्शन वापराल तुम्ही? ऑन द ट्री. आणि त्या झाडावरून पक्षी जात असेल तर काय वापरायला, असं मी काल सांगितलं तुम्हाला. त्यासाठी ओव्हर हा पर्याय असतो. आणि तुम्हाला त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आलाय, तर तो कुठला प्रश्न आहे? ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल किंवा सांकव. इज डॉट डॉट द रिव्हर. पूल हा नदीवर असतो का नदीच्या वर असतो, हे आपल्याला समजलं पाहिजे.
इथं ऑन ऑप्शन आलेला आहे, तर ते ऑन चुकीचं आहे. नदीवर पूल नसतो, नदीच्या वरून तो पूल गेलेला असतो. म्हणजे नदीला तो टच झालेला नसतो. जी गोष्ट एखाद्या गोष्टीला टच झाली नसेल, जसं झाडावर पक्षी जर टच झालेला नसेल, पक्षी जर इथं असेल आणि एक पक्षी इथं असेल, तर या पक्षाला ऑन द ट्री म्हटलं जातं आणि या पक्षाला ओव्हर द ट्री म्हटलं जातं. कारण तो झाडावर नाहीये, तो झाडाच्या वरून जात आहे. म्हणून अशा प्रकारे जर पूल हा नदीच्या वरून जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 अतिशय योग्यरित्या बरोबर आहे. त्यासाठी ओव्हर हा ऑप्शन तुम्हाला वापरायचा आहे. ऑन आणि ओव्हर मध्ये तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. Then next question is select the correct option. The bird is ... the tree. ऑप्शन आहेत अंडर, च्या खाली, ऑन, च्यावर, इन, च्या आत, बिटवीन, च्या मध्ये. त्या ठिकाणी ऑन, आता सांगितल्याप्रमाणे ऑन हा ऑप्शन अतिशय बरोबर आहे. द बर्ड इज ऑन द ट्री. Then next question number 12. Select the correct alternative as sweet as ... कंपॅरिझन. कालच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण जो काल पेपर सोडवला त्यामध्ये देखील हा प्रश्न होता कंपॅरिझनचा. म्हणजे तुलना करायची असते पहा. ॲज स्वीट, यासाठी आपली व्होकॅब्युलरी फार चांगली असायला पाहिजे. स्वीटचा अर्थ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला पर्यायाला खूप सहजरित्या सापडतो. स्वीट म्हणजे गोड किंवा मधुर. गोड. तर या पर्यायामध्ये गोड काय आहे? सॉल्ट. सॉल्ट मीन्स मीठ. मीठ खारट असतं. हा पर्याय नाही. हनी. हनी बी माहित असेल तर हनी कळेल. हनी बी म्हणजे मधमाशी आणि मधमाशी तयार करते तो हनी. आणि हनी हा स्वीट असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. टॅमरिंड म्हणजे चिंच, चिली म्हणजे मिरची, तर हे पर्याय स्वीट नाहीत, टॅमरिंड आणि चिली. म्हणून पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. The next question, select the correct alternative as cold as. As cold as, बर्फासारखे. काय आहे बर्फासारखे? थंड, आईस, सन, फायर, लॅम्प. तर कोल्ड म्हणजे थंड. थंड कोण असतं खालीलपैकी? या ठिकाणी आईस. आईस म्हणजे बर्फ. म्हणून पर्याय क्रमांक 1. Question number 13. Select the correct sentence. Select the correct sentence. योग्य वाक्य निवडा. करेक्ट सेंटेन्स. खालीलपैकी योग्य वाक्य निवडायचं. बरोबर जे वाक्य आहे ते हाऊ स्वीट. तुम्ही जर एखादं मोठं मंदिर पाहिलं, टेम्पल पाहिलं किंवा एखादं गार्डन पाहिलं किंवा एखादं छान छोटासा बेबी पाहिला, तर तुमच्या तोंडातून सहज उद्गार बाहेर पडतात, एक्सप्रेशन्स बाहेर पडतात. हाऊ स्वीट. वाव, किती छान आहे. तर हाऊ स्वीट असं जेव्हा येतं तेव्हा हा प्रश्न नाहीये, तर प्रश्नचिन्ह दिल्यामुळे हा चुकीचा आहे. हे वाक्य चुकीचं आहे. हाऊ स्वीट या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क्स यायला पाहिजे, उद्गार चिन्ह यायला पाहिजे. त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलंय, म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. इथं यायला पाहिजे होतं एक्सक्लेमेशन मार्क्स. देन नेक्स्ट ऑप्शन, व्हॉट अ बिग बिल्डिंग. व्हॉट अ बिग बिल्डिंग. या ठिकाणी सुद्धा एक्सप्रेशन्स काय निघतायत की आश्चर्य होतंय तुम्हाला, एका तुमच्या मनातील भावना प्रकट होत आहेत. आपण अचानक काही गोष्टी पाहिल्या, जर साप पाहिला तर आपण बाप रे, ठेच लागली, आई ग, असं आपण म्हणतो. आणि मग त्यावेळेस आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या सहजरित्या आणि डायरेक्ट बाहेर पडतात. आणि अशा भावना जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क्स वापरायचं असतं. आणि हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हाऊ स्वीट, व्हॉट अ बिग बिल्डिंग, या दोन्ही जे वाक्य आहेत ते आहेत उद्गारवाचक, पण त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलंय, त्याला क्वेश्चन मार्क दिल्यामुळे ते चुकीचं होतंय. त्यानंतर हाऊ ग्रेट यू आर. हाऊ ग्रेट यू आर, तू किती महान आहेस, हे सुद्धा उद्गारच बाहेर पडलेत, म्हणून तिथे देखील एक्सक्लेमेशन मार्क्स पाहिजे होतं. तिथे देखील क्वेश्चन मार्क्स दिला आहे, म्हणून ते देखील वाक्य चुकीचं आहे. आणि ऑब्विसली ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. कारण त्या ठिकाणी व्हॉट डू यू डू, तू काय करत आहेस किंवा तू काय करतो आहेस, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय. व्हॉट डू यू डू आणि प्रश्नच विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. Then next, select the correct sentence. How tall your brother. How tall your brother. तुमच्या मगाशी वाचलेल्या वाक्यांवरून लक्षात आलं असेल, दिस इज द एक्सक्लेमेशन सेंटेन्स, म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे ते, उद्गारार्थीच वाक्य आहे. हाऊ टॉल युअर ब्रदर. प्रश्नचिन्ह तिथं नको होतं, ते आलंय. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, काय सुंदर फुल आहे. इथं एक्सक्लेमेशनच मार्क पाहिजे होतं, तर त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स आलाय. हाऊ आर यू. फर्स्ट स्टँडर्ड पासून तुम्ही हा प्रश्न तुमच्या सतत कानावर पडतोय, सहज आणि सोपं उत्तर आहे हाऊ आर यू इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही म्हणाल शेवटचं बरोबर आहे, तर शेवटच्या मध्ये एकच शब्द फक्त आदला बदल केली म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. व्हॉट यू आर डुईंग, तर ते पाहिजे होतं व्हॉट आर यू डुईंग, अशा प्रकारचं. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस.
अशा प्रकारचं. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. हाऊ आर यू. देन क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ लेटर ई. विच ऑफ द वर्ड, कोणता शब्द, असा कोणता शब्द आहे की ज्याचा आवाज डिफरंट. हे काही शब्द आहेत व्होकॅब्युलरीचे, तुम्ही अतिशय लक्षात ठेवले पाहिजे. डिफरंट म्हणजे वेगळा, सेम असेल तर समान. बऱ्याच प्रश्नांमध्ये डिफरंट, सेम अशा प्रकारचे विचारलेले असतात, म्हणून आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. तर तुम्हाला डिफरंट साऊंड, साऊंड म्हणजे आवाज, वेगळा आवाज त्या ठिकाणी ओळखायचा आहे. आणि कोणाचा ओळखायचा आहे? लेटर ईचा. ई या अक्षराचा खालीलपैकी वेगळा आवाज कोणता आहे? तर पहिला शब्द जर तुम्ही वाचला, साऊंड नुसार प्रोनाऊन्सिएशन आपल्याला करता आले पाहिजे. त्यासाठी चुकीचे उच्चार चुकीचे उच्चार जर आपण केले तर ते शब्द चुकीचेच वाचले जातात. पहिला शब्द जो आहे तो आहे एट. जर बारकाईने लक्ष दिलं तर त्यामध्ये ईचा आवाज ए झालाय पहा, एट. दुसरा शब्द पहा, एग. तर तिथं देखील ईचा आवाज हा ए झालाय. देन थर्ड वन इज एंड, ई एन डी, एंड. या ठिकाणी देखील तुम्ही जर बारीक लक्ष ठेव दिलं तर त्या ठिकाणी सुद्धा ईचा आवाज ए झालाय. आणि शेवटचा जो शब्द आहे ईच, काय उच्चार होतोय? ईच. तर त्या ठिकाणी त्याचा उच्चार ई च असा होतोय पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी, या तीनही ठिकाणी ईचा जो साऊंड आहे तो ए होतोय आणि ह्या ईचा आवाज ई होतोय. म्हणून या ठिकाणी हा साऊंड त्याचा डिफरंट आहे, वेगळा आहे. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4. तुम्हाला समजलं असेल. थोडंसं तुम्हाला याबद्दल अधिक माहिती सांगतो पहा. साऊंड्स ऑफ लेटर ई आर फॉलोज. ईचे वेगवेगळे आवाज आहेत. नेहमी जास्त प्रमाणात वापरलेले 3 आवाज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेत पहा. ईचे आणखी काही आवाज आहेत, पण ते काही ठिकाणी तुमच्या सिलेबसमध्ये अजून दिसत नाहीत काही ठिकाणी. तर महत्वाचे जे 3 आहेत ते मी तुमच्यासाठी इतर घेतलेत. ईचा पहिला जो आवाज आहे तो प्रामुख्याने ए होतो पहा. तुम्ही पहिलीपासून ते शिकत आलात. फॉर एक्झाम्पल पेन, टेन, मेन, हेन. या ठिकाणी प्रत्येक ईचा आवाज जर तुम्ही पाहिला तर तो एक मात्रा म्हणून किंवा ए म्हणून येतोय पहा. पेन, ईचा आवाज प होतो, ईचा आवाज ए म्हणजे पे झालं, आणि यांचा आवाज न म्हणून पेन, अशा प्रकारचा शब्द तयार झाला. आणि त्याच्या पुढचा शब्द जर तुम्ही वाचला तर टेन, मेन, हेन, म्हणजे लगेच लक्षात येतोय ईचा हा जो पहिला आवाज आहे तो ए आहे, तो आपल्या नेहमी लक्षात असला पाहिजे. ईचा दुसरा आवाज जो असतो तो आहे अ. तर तुम्ही हे शब्द वाचले तुमच्या लगेच लक्षात येईल. हर्ब, इथं हेर्ब नाही म्हणत या शब्दाला, तर हर्ब असं म्हटलं जातं. इथं आहे गार्डन, गार्डेन. जर याचा आवाज जर आपण ए घेतला तर ते गार्डेन होईल, पण असं होत नाही. या ठिकाणी या ईचा आवाज आपल्याला अ घ्यायचा आहे, मग तो शब्द होतो गार्डन. या ठिकाणी फर्ब आणि या ठिकाणी पर्क, म्हणजे कॅडबरी तुम्ही बऱ्याच वेळा खाता पर्क कंपनीची, तर ती पर्क असा तो शब्द आहे. तर पहा या सगळ्या शब्दांमध्ये ईचा आवाज अ झालेला आहे. म्हणून ईचा जर दुसरा साऊंड तुम्ही लक्षात घेतला तर तो आहे अ. आणि ईचा तिसरा आवाज जो आपण पाहणार आहोत तो आहे ई, जो मी आता तुम्हाला मागाशी सांगितला, ईच वगैरे. तर पहा झिरो, या ठिकाणी ईचा आवाज ई झालाय पहा, झिरो. हा जो ई आहे, झेडचा आवाज झ आणि त्याच्यासोबत ई जोडल्यामुळे झी होते पहा, झिरो. त्याच प्रकारे इथं हिरो, इथं की, एम ई मी, एच ई ही, एस एच ई शी. अशा प्रकारचे हे ईचे 3 आवाज या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही ते समजले असतील. बाकीच्याही अक्षरांचे तुम्हाला आवाज जर पाहायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर वगैरे माझे काही व्हिडिओ आहेत, फेसबुकला आहेत, त्याच्यावर देखील तुम्ही पाहू शकता. देन क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण कालच पाहिले होते, ज्याला संक्षिप्त रूप असं म्हटलं जातं. इंग्रजी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा वारंवार वापर केला जातो, आणि ते शब्द वारंवार वापरल्यामुळे त्यांचा उच्चार जलद गतीने करणे गरजेचं असतं, आणि म्हणून त्या शब्दांना संक्षिप्त रूपामध्ये घेतलेलं असतं. त्याचे संक्षिप्त रूप कोणते आहेत ते आपल्याला माहित असायला हवेत, आणि म्हणून परीक्षेमध्ये देखील ते विचारलेले असतात. तर विल नॉटचं संक्षिप्त रूप या ठिकाणी दिलंय पहा, विलंट. तर ते विलंट नसून वोंट असतं. विल नॉटचं संक्षिप्त रूप जे असतं ते वोंट असतं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज रॉंग. देन डज नॉट, त्या ठिकाणी स्पेलिंग बरोबर दिलंय, पण ॲपॉस्ट्रॉफी जे आहे, स्पेलिंग सुद्धा चुकीचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी देखील चुकीच्या ठिकाणी दिलंय. डज नॉटचं ज्या कॉन्टॅक्ट फॉर्म असतो तो असतो डझंट, DOESNT अशा प्रकारचा. आणि ॲपॉस्ट्रॉफी असलं पाहिजे. ॲपॉस्ट्रॉफी नसेल तर ते शब्द चुकलेले असतात, त्याला योग्य कॉन्टॅक्ट फॉर्म म्हटलं जात नाही. देन थर्ड पर्याय म्हणून सेकंड पर्याय देखील चुकलेला आहे. थर्ड पर्याय आपण पाहू, शॅल नॉट. शॅल नॉटचं होतं शांट, SHAN.
शँट अशा प्रकारे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. आणि शेवटचा जर ऑप्शन तुम्ही पाहिला कॅन नॉट, तर ते देखील चुकीचं आहे. कॅन नॉटचं होतं कांट. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच वेळा वापरतो. आय कांट, आय कॅन नॉट अशा प्रकारचं. डू यू लाईक ॲपल असं विचारलं, आपण म्हणतो आय कांट, येस आय कॅन. त्याप्रमाणे कॅनचं कॅन नॉट होतं. देन नेक्स्ट या ठिकाणी तुमच्यासाठी मी काही कॉन्टॅक्ट फॉर्म्स लिहिलेत पहा. तुम्ही हवे असतील तर लिहून घेऊ शकता. विल नॉटचं ओंट होतं. विल नॉट कॉन्टॅक्ट फॉर्म इज द ओंट. शॅल नॉटचं शँट. शॅल नॉटचं होतं शँट. हॅव नॉट हॅवंट. हॅव नॉटचं होतं हॅवंट. डू नॉट डोंट. डज नॉट डझंट. कॅन नॉट कांट. डिड नॉट डिडंट. कुड नॉट कुडंट. आय विलचं आय विल अशा प्रकारचं होतं. आय आणि अपॉस्ट्रोफी एस दोन एल येतात शेजारी. पुस्तकामध्ये ह्या दिलेल्या असतात पहा. बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांमध्ये वाचता देखील येत नाही, ते नेमकं काय आहे ते लक्षात येत नाही, तर ते आय विल असतं. ही इजचा कॉन्टॅक्ट फॉर्म आहे हिज. ही इज हिज. शी इज शीज अशा प्रकारे ते अतिशय सोप्या पद्धतीने पटकन जलद गतीने वाचता यावं म्हणून ते कॉन्टॅक्ट फॉर्म केलेले असतात. तुम्ही ते राईट डाऊन केले असतील किंवा आणखी काही कॉन्टॅक्ट फॉर्म आहेत, आपल्याला वेळेअभावी ते सगळे इथं घेता येत नाहीत, तर ते तुम्ही शोधू शकता युट्यूबला वगैरे किंवा पुस्तकात देखील ते दिलेले असतात. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 16. वी स्नीज विथ आवर. वी स्नीज व्हॉकॅब्युलरी मधला हा शब्द आहे. स्नीज म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. स्नीज म्हणजे शिंकणे, म्हणजे आपल्याला शिंक येते. ती स्नीज आपण कशाच्या मदतीने शिंकतो असा तो प्रश्न आहे. माउथ तोंडाने, नोज नाकाने, आईज डोळ्याने, इयर्स कानाने. तर आपल्याला शिंक कशाने, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला शिंक ही माउथने येते, तर तो ऑप्शन डायरेक्ट रॉंग आहे आणि म्हणूनच तो पहिल्या नंबरला दिलाय. कारण बऱ्याच वेळा फसवे ऑप्शन हे फर्स्ट नंबरला दिलेले असतात. तर या ठिकाणी आपण जी शिंक आपल्याला येते ती माउथ मधून न येता नोज मधून येत असते पहा, म्हणून ऑप्शन सेकंड इज द करेक्ट ऑप्शन, नोज. आपण शिंकतो नाकामधून, कारण नाकामध्येच काही थोडंसं आपल्याला कचरा वगैरे गेला असेल तर आपल्याला शिंक येते, म्हणून ती नाकामधून येत असते. चूज द करेक्ट ऑप्शन. वी हिअर विथ आवर. तसा सेम सिमिलर क्वेश्चन या ठिकाणी मी घेतलेला आहे. वी हिअर विथ आवर. हिअर म्हणजे ऐकणे. आपण ऐकतो कशाच्या मदतीने, विथ आवर. मला या ठिकाणी योग्य बॉडी पार्ट्स निवडायचा आहे. आईज, इयर्स, नोज, माउथ. आपण ऐकतो कशाच्या सहाय्याने, तर इयर्स. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. आईजने आपण पाहतो, सी करतो. नोजने आपण स्मेल घेतो. माउथने आपण इटिंग करतो. अशा प्रकारचे ते ऑप्शन आहेत. आपल्याला सगळं माहित असायला हवं. देन क्वेश्चन नंबर 17. चूज द प्रॉपर वर्ड फॉर द सेंटेन्स. चूज द प्रॉपर वर्ड फॉर द सेंटेन्स. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा. रिकामी जागा भरा. तर सगळे शब्द सारखेच वाटत आहेत, पण योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. दे डॉट डॉट द बॉटल विथ वॉटर. पहिला ऑप्शन आहे फाईल. दे फाईल द बॉटल. लगेच तुमचं लक्ष येईल की वाचल्याबरोबर चुकीचं वाटतंय. दे फाईल द बॉटल विथ वॉटर. फाईलचा अर्थ होतो कागदपत्रांची फाईल. कागदपत्र लावण्यासाठी एखादी फाईल लावली असते, तिचा आणि पाण्याच्या बॉटलचा संबंध येत नाही, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 कडे जाऊ. फील, FEEL, फील. फील म्हणजे वाटणे. म्हणजे मला वाटलं, आय फील सॅड, मला दुःख वाटलं. मला वाटलं आय फील हॅप्पी, मला आनंद वाटला. तर ते फील अशा अर्थाने तो फील शब्द येतो. त्या ठिकाणी बाटलीला आणि पाण्याला आनंद दुःखाचा काही संबंध येत नाही, त्या ठिकाणी त्याचं रिलेशन जोडलं जात नाही, म्हणून तो देखील ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट थर्ड ऑप्शन इज फील. FILL. फील म्हणजे भरणे. फील म्हणजे भरणे. एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये भरणे. समजा दप्तर पुस्तक बॅगेमध्ये फील करणे, भरणे. बॉटलमध्ये पाणी भरणे, अशा प्रकारचा तो अर्थ आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात? दे फिल द बॉटल विथ वॉटर. Then next question. Choose the proper word for the sentence. I dot dot a new book yesterday. I dot dot the new book yesterday. वाक्य आहे. वाक्य वाचल्यानंतर बऱ्याच वेळा आता या वाक्यामध्ये थोडासा काळाचा त्यांनी आधार घेतलेला आहे.
तर आपण शोधलं पाहिजे कधीचं वाक्य आहे येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काल. येस्टरडे म्हणजे काल. पुस्तक काल घेतलं असं काहीतरी त्याचा अर्थ असू शकतो. मग बाय म्हणजे विकत घेणे, बाउट म्हणजे घेतले, विकत घेतले असतात बाईंग, विकत घेत आहे, बाईज, अशा प्रकारचे ते शब्द आहेत. आणि जर येस्टरडे इथे शब्द प्रयोग आला असेल वाक्य वाचताना आपण बऱ्याच वेळा लक्ष देत नाही. येस्टरडे म्हणजे काल, पुस्तक जर काल घेतलंय म्हणजे विकत घेऊन क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला भूतकाळी रूप या ठिकाणी वापरावं लागेल, बाउट. BOUGST, बाउट, विकत घेतले. आय बाउट अ न्यू बुक येस्टरडे, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी बरोबर आहे. देन क्वेश्चन नंबर 18, which punctuation mark is missing in the sentence? Which punctuation mark is missing in the sentence? खालील वाक्यातील कोणते पंक्च्युएशन मार्क्स मिस झाले असं ते म्हणतायत. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह. इंग्रजीमधील सर्व विरामचिन्हांचा अभ्यास तुम्ही केलेलाच असेल. तर आपण खालील वाक्य पाहू आणि त्या वाक्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क्स मिस झाले ते पाहूया. The sentence is, I can't fly in the sky. I can't fly in the sky. वाक्य पूर्ण झालंय, फुल स्टॉप आलेला आहे. फुल स्टॉप आलेला आहे म्हणजे हा पर्याय या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 चुकीचा आहे. वाक्यामध्ये फुल स्टॉप आहे म्हणजे ते ऑप्शन असणारच नाहीये. वाक्यामध्ये जर शब्दांची यादी वगैरे असेल तर कॉमा असतो, तर शब्दांची यादी किंवा एका पाठोपाठ एक शब्द आलेले दिसत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी कॉमा देखील येणार नाही. क्वेश्चन मार्क, वाक्य साधं आणि सरळ आहे. आय कांट फ्लाय इन द स्काय, मला आकाशात उडता येत नाही असं म्हटलंय, म्हणजे क्वेश्चन मार्क देखील येणार नाही. मग ॲपॉस्ट्रॉफी, आता मी मगाशीच तुम्हाला जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकत होतो तेव्हा मी मगाशी सांगितलं तुम्हाला, पहा कॅन नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतो कांट, आणि तो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना एन आणि टीच्या मध्ये ॲपॉस्ट्रॉफी असतो, तो त्या ठिकाणी दिलेला नाही. पहा या ठिकाणी कांट या शब्दामध्ये ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे होता, तो त्यांच्याकडून मिस झालाय, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन, ॲपॉस्ट्रॉफी. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये बऱ्याच वेळा ॲपॉस्ट्रॉफी त्या ठिकाणी येतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, लास्ट क्वेश्चन घेऊ आणि उरलेले क्वेश्चन आपण उद्या सकाळच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. उद्या संडे आहे, उद्या तासिका सकाळी राहणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. फाइंड द मिसिंग पंक्च्युएशन मार्क. वाव, दॅट्स अन अमेझिंग फ्लावर. वाव, दॅट्स अन अमेझिंग फ्लावर. वाव, किती सुंदर, किती आश्चर्यकारक फुल आहे, अशा प्रकारचे वाक्य. मी मगाशी सांगितलं की तोंडातून उद्गार बाहेर पडलेले दिसतात. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल कुठलं त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क वापरायचे. फुल स्टॉप तर आलेला आहे, कॉमा त्या ठिकाणी नाहीये, क्वेश्चन मार्क प्रश्न विचारलेला नाहीये, तुम्हाला ते वापरावं लागेल एक्सक्लेमेशन मार्क्स, उद्गाराचे चिन्ह, ते तुम्हाला या ठिकाणी वाव आणि दॅट्सच्या मध्ये द्यावं लागेल. वाव, दॅट्स अन अमेझिंग फ्लावर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज फेब्रुवारी 2025 मधील जवळजवळ प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्नांचा सराव घेतलेला आहे. उरलेले प्रश्न आणि इतर काही प्रश्न उद्या आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. सर्वांचे धन्यवाद. आजची तासिका या ठिकाणी संपलेली आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. उजागरे सर आहेत का? असतील तर बोला, नाही तर मग संपूया आपण तासिका. सर झालं सर, झालं ना? बोला बोला. हो संपलं.